तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 133 मध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या अभंग क्रमांक 85 मधून आपल्याला सांगत आहेत की बाबा रे, देवाला फार काही लागत नाही. ईश्वराच्या भक्तीसाठी तुम्हाला फार नाटकं करायची गरज नाही. आज पाहतो आपण लोक कशा पद्धतीने पैसे जमा करतात किंबहुना भक्ती हा एक मार्केट झाले की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आपल्यामध्ये झालेली आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात की बाबा रे, हे सगळं करण्याची गरज नाही. ईश्वराला काय लागतं देवाला? अरे देवाला तुमचं धनधान्य संपत्ती, तुम्ही कायम तिथं जाऊन बसणं, वादन करणं, गायन करणं, कीर्तन करणं, भजन करणं, 24 तास देवाचं नाव घेणं, अवडंबर करणं, तसले कपडे घालणं, देवाचं नाव घेणं, जोरात ओरडणं, असलं देवाला काही लागत नाही रे बाबा. काय लागतं देवाला? वळी ते जे गाई त्यासी फार लागे काही, निवे भावाच्या उत्तरी भलते एके धनीवरी, न लगती प्रकार काही मानाचा आदर, सांडी थोरपणा तुका म्हणे सवेदिना. देव गाई वळतो रे बाबा. हा देव काय करतो? गायी वळतो. माहिती आहे आपल्या श्रीकृष्ण गायी सांभाळतो. जो गायी वळतो त्याची फार लागे ना काही. त्याला काय लागतंय? त्याला काही लागत नाही. त्याला काय तुमचे कपडे लत्ते किंवा मान सन्मान असते कदम लगे देवासमोर लगे झुकून उभा. अरे काही लागत नाही रे बाबा. तो स्वतःच गायी वळतो ना. त्याची फार लागे काही. त्याला काय लागतंय? काही लागत नाही. काय लागतंय? एकच गोष्ट लागते, ती म्हणजे निवे भावाच्या उत्तरी भलते एके धनीवरी. फक्त भाव लागतो. भाव म्हणजे मार्केटला वस्तूचा भाव नव्हे. निवे भावाच्या उत्तरी फक्त भाव म्हणजे अंतःकरणातली तुमची भावना, ईश्वराविषयीच्या प्रेमाची भावना, नम्रतेची भावना, विनम्रतेची भावना, समर्पणाची भावना. आणि ह्या फक्त या भावाच्याच किमतीवर तो येतो. भलते एके धनीवरी. त्याला दुसरं काय धनधन्य लागत नाही. फक्त त्याच्या भावाच्या, तुमच्या इच्छेवर तुम्ही आवाज जरी नाही दिला तर तुमच्या अंतःकरणाचा आवाज त्याच्यापर्यंत जातो आणि तो लगेच त्याच्यासाठी काय करतो? धावत येतो. न लगती प्रकार काही मानाचा आदर. त्याला काही प्रकार लागत नाही. आले बादशाह आले, राजे आले, खाली मुंडी घाला, बादशाच्या नजरला नजर देऊ नका, सगळ्यांची नजर जमिनीकडे असली पाहिजे, असलं काही त्याला लागत नाही. काही मानाचा आदर म्हणजे खूप आदरानं देवाला आदरार्थी बोललं पाहिजे. देवाला तुम्ही सन्माननीय, माननीय, परमादरणीय, ईश्वर साक्ष असं काही विशेषणं देऊन मग बोलावं, असलंही काही लागत नाही. काहीही असला प्रकार लागत नाही. काय लागतं देवाला? देवाला लागतो भाव. निवे भावाच्या उत्तरी. फक्त तुमचा भाव चांगला शुद्ध ठेवा, सात्विक ठेवा आणि मग तुम्ही ईश्वराकडे मागा आणि मग देव तुमच्या समोर तुमच्या सेवेत हजर होईल. 12 महिने अष्टप्रहर तो तुमच्या सोबत राहील. तुम्हाला तो भाव जो आहे विनम्रतेचा, तो भाव तुम्ही अंगीकारला पाहिजे. आणि म्हणून महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की सांडी थोरपणा. हा थोरपणा, मोठेपणा सोड. मी मोठा आहे, मी 25 एकरचा मालक आहे, माझ्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही, मी उत्कृष्ट पद्धतीचा गायक आहे, माझ्याकडे एवढं आहे, माझ्या मागे एवढे लोक आहेत, मी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी मंत्री आहे, अमुक आहे, तमुक आहे. अरे सोड सांडी थोरपणा. हा थोरपणा सोडून दे. कुणासोबत थोरपणा सोडून द्यायचा? तुका म्हणे सवे दीना. जे दीन आहेत, जे दुबळे आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्या समोर तुझा मोठेपणा दाखवू नकोस. हा तुझ्या मोठ्या माणसामध्ये तुला काय करायचं ती कर, त्याचं काही देणं घेणं नाही. पण तुझा मोठेपणा जर तू गरिबांना दाखवलास आणि त्या धाकाखाली जर त्यांना ठेवलंस तर मग तुला ईश्वर प्राप्त होणार नाही, तुला पावणार नाही. तुला ईश्वर जर हवा असेल तर तुला शुद्ध भाव द्यावा लागेल आणि दीनदलितांसोबत, ज्या गरिबांसोबत तू उदार अंतःकरणानं वागलं पाहिजे. तिथे तू तुझा मोठेपणा जर घेऊन गेलास तर मात्र तुला ईश्वराची प्राप्ती होणार नाही. त्याला बाह्य अवडंबर देखणेपणा काही लागत नाही. तू किती पट्टी दिली त्याचाही काही त्याला देणं घेणं नाही. अरे नको देऊ, पण भाव चांगला ठेव आणि गोरगरिबांसोबत तू चांगलं वाग. एवढं जरी केलं तरी महाराज म्हणतात की तुला काय मिळणार आहे? ईश्वर मिळणार आहे. अन्यथा मोठेपणामध्ये काहीही मिळणार नाही. जसं संत कबीर म्हणतात की मैं था
हरि नहीं था, हरि है मैं नहीं, प्रेम गली आती साकरी, जी में दो नहीं समाई. मी होतो तेव्हा हरी नव्हता, म्हणजे मी पण आला, तुला घमेंड आली की मग देव नाही येणार, देवाला की तू असणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यामुळे सांडी थोरपणा थोरपणा सोड. का? कारण प्रेम गली अति साकरी, प्रेमाचा जो मार्ग ईश्वराच्या भक्तीचा आहे हा फार अरुंद आहे, छोटा आहे. तुका म्हणे सर्व दिनांसोबत तू प्रेमानं वाग. दिन म्हणजेच गरीब म्हणजेच हे कोण आहेत? ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून कबीरजी म्हणतात की प्रेम गली अति साकरी, जमे दो समाई नाही, त्याच्यामध्ये दोन बसणार नाहीत. म्हणून तू काय कर, विनम्र हो आणि मोठेपणा सोडून दे. आणि मी असा आहे तसा आहे हे जर तू घोकत बसलास तर काहीही उपयोग होणार नाही, तुझ्या भक्तीचा काही सुद्धा उपयोग होणार नाही. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की देवाला काय लागत नाही, देवाला फक्त काय लागते? भक्ती लागते. अशाच प्रकारची एक एमिले डिकन्सन यांची एक अतिशय सुंदर छोटीशी कविता आहे. ती कविता घेऊ आणि मग आपण चर्चा करूया. आय एम नोबडी, हु आर यू, हे कवितेचं नाव आहे. फार सुंदर कविता आहे. आय एम नोबडी, हु आर यू नोबडी टू, देन देअर्स अ पेअर ऑफ अस, डोंट टेल, they would banish us, you know. How dare you to be somebody? How public like a frog? To tell your name livelong day to an admiring bog. अतिशय सोपी आहे पण खूप अर्थपूर्ण. आय एम नोबडी, मी कोणी नाही. हु आर यू, तू कोण आहेस? नोबडी म्हणजे मीपणाचा माझ्यामध्ये काही भाव नाही. मी काही जरी असलो तरी हा जो मीपणा आहे तो माझ्यामध्ये नाही. मी असा आहे, मी तसा आहे, मोठा आहे, फलाना बिस्ताना, माझ्यामध्ये तर मीपणा नाही. हु आर यू, तू कसा आहेस? तुझ्यामध्ये पण मोठेपणा आहे का? तुझ्यामध्ये मीपणा आहे का? आर यू नोबडी टू, तू पण असा माझ्यासारखा आहेस का ज्याला मीपणा नाही? आणि जर असेल देन देअर्स अ पेअर ऑफ अस टू टेल, मग आपली जोडी आता जमली. कुणालाही सांगू नकोस, कारण तुझ्यामध्येही मीपणा नाही, माझ्यामध्येही मीपणा नाही. तुझ्यातही घमेंड नाही, माझ्या पण घमेंड नाही. हे सगळं जे काय आहे आपण सोडून दिलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या काही संवेदना आहेत, मोठेपणाच्या ज्या काही भावना आहेत, ह्या सर्व भावना आता आम्ही सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळे आता तुझी आणि माझी जोडी मस्त जमलेली आहे. पण हे कुणाला सांगू नकोस. का? कारण दे वुड बॅनिश अस, यू नो. तुला माहिती आहे, त्या लोकांना जर कळलं की आपण मीपणा सोडून दिलेला आहे तर लोक म्हणतील हे काय आपल्यात बसत नाही, ह्याला काय करा, आपल्याकडून बाजूला काढा. त्यामुळे कुणाला सांगू नकोस. आणि तुला माहिती आहे, हाऊ डेअर टू बी समबडी, आणि कुणीतरी असणं हे किती डेअरी आहे, किती डेंजर आहे, किती भयानक आहे, किती वैतागवाने आहे. हाऊ पब्लिक लाईक अ फ्रॉग, जसा फ्रॉग असतो, जसा बेडूक असतो, ड्राव 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 करत असतो. मी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केलं, मी ते केलं, मी एवढा मोठा, माझ्याकडे जा बेडूक ड्रॉ 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 करतो. माणसं सारखे सांगत असतात, मी असा, मी तसा, मी हे केलं, मी ते केलं. तर बेडकासारखी माणसं डराव 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 करत असतात. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, आमकाय तमकाय, मी हे आहे, मी ते आहे, माझे पोरं आहेत, माझ्या बाप असा, मी सारखं सुरू असतं. कशासाठी? सांगण्यासाठी मी भारी, आपला मोठेपणा सांगण्यासाठी. आणि जर असं वागत असाल तुम्ही, कशासाठी तुम्ही असं वागता? टू टेल द नेम लाईव्ह लॉंग डे, दिवसभर तुमचं मोठेपणाचं चराट चालण्यासाठी. आणि म्हणून कशासाठी? टू एन ॲडमायरिंग बॉग, एखाद्या चिखलातला बेडूक जर डॉ 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 करून मी भारी करत असतो, तसं त्या चिखलामध्ये बसून स्वतःचा मोठेपणा सांगण्यापेक्षा आय एम नथिंग, सर्व मोठेपणा सोडून दिलेला कधीही चांगला. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा रे, ह्या ईश्वराला काही लागत नाही, तो गाई वळतो रे, त्यानं सगळं सोडून दिलेलं आहे, तू पण सोडून दे, फक्त ईश्वराला काय दे? भाव दे. तू जर संबडी झालास, तू जर थोरपणा नाही सोडलं, संबडी म्हणजे थोरपणा, तू जर नोबडी झाला, जर तू थोरपणा सोडलंस तर तुला काय मिळणार आहे? ईश्वर मिळणार आहे, अन्यथा नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगासोबत
आणि एमिली डिकिन्सन यांच्या कवितेसोबत, कबीराच्या संदेशासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.